कोर्टामध्ये आज युक्तिवाद झाला। त्यामध्ये ॲडव्होकेट सदावर्तेंनी काय युक्तिवाद केला आहे ते आपण पाहूया। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचा कोर्टात युक्तिवाद काय? मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून सर्व घडवून आणलं जातंय। यात थेट राजकीय हस्तक्षेप आहे। शरद पवार आणि ठाकरेंचे लोक अन्नधान्य पुरवतात। जरांगेंच्या आंदोलनात अटी शर्थींचं उल्लंघन झालंय। सामान्य मुंबईकरांना त्रास होतोय। संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरात रास्ता रोको केला जातोय। आंदोलक गाडीतून देशी दारूच्या बाटल्या आणतायत। काल सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, बॉटल्स फेकण्यात आल्या। माझ्या मुलीला उद्या शाळेत जायचं आहे। सेंट जॉर्ज जीटी हॉस्पिटल, कामा हॉस्पिटल समोर गर्दी आहे। हॉस्पिटल समोर ट्रॅफिक आहे। रुग्णांचं काय होणार? शाहीन बाग आंदोलनाप्रमाणे कोण फंड पुरवतंय याचीही चौकशी झाली पाहिजे। शेवटी माननीय उच्च न्यायालयाने याचा कॉग्निझन्स घेतलाय। सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत, त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते। पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागेल। बघा, पहिल्या दिवशी जो काही लोकांनी धुडगूस घातला, त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकानं बंद केली, ते निघून गेले आणि मग लगेच आम्हाला उपाशी ठेवण्याचा प्रयत्न केला वगैरे आरोप लागले। पण ते काही कोणीही त्या व्यापाऱ्यांना सांगितलं नव्हतं। तिथे काही लोकांनी धुडगूस केल्यामुळेच ते व्यापारी निघून गेले होते। म्हणून नंतर आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही दुकानं उघडी ठेवा, आम्ही पोलीस फोर्स ठेवतोय, कुठेही आम्ही काय उधळणार नाही। त्यांनी दुकानं उघडी ठेवली, दुकानं उघडी आहे। म्हणजे सरकार हटवा। जर सरकारला चालवता येत नसेल आणि लोकांना सुरक्षित ठेवत नसेल, आमच्या महिलांना जर हे सरकार प्रोटेक्शन देऊ शकत नसेल, तर मग सरकार काय करते? पोलीस यंत्रणा काय करते? होम मिनिस्ट्री काय करते? त्यांचा इंटेलिजन्स काय करते? इंटेलिजन्स फेलियर आहे या सरकारचा। मग या सरकारने राजीनामा द्यावा। माझी सुप्रियाताई सहित सगळ्यांना विनंती आहे की अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर राजकीय पोळी भाजणं हे बंद केलं पाहिजे, कारण त्यातनं आपलंच तोंड पोळतं। मध्ये पुन्हा 2.5 वर्षाचं सरकार होतं, त्यावेळी तर एकही निर्णय मराठा समाजाच्या बाजूने त्यांनी घेतले नाहीत। जे निर्णय झाले मी घेतले, शिंदे साहेबांनी घेतले, आता पुन्हा आमचं सरकार त्या ठिकाणी घेत आहे। त्यामुळे मला असं वाटतं की आपली राजकीय पोळी भाजणं त्यांनी